शिक्षक मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या DK टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, शालेय पोषण आहाराचं जे ऑनलाईन ऑडिट आपल्याला सबमिट करायचं आहे, ते ऑनलाईन ऑडिट सबमिट करण्यासाठी काय करायचं, त्यासाठीची ऑफलाईन माहिती कशी तयार करायची याबाबत आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्की पहा। जवळजवळ 18,000 लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि यामध्ये अनेक शंका आणि प्रश्नसुद्धा त्यांनी विचारलेले आहेत, ज्या त्यांना अडचणी येत आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून। तर त्या कमेंटमधल्या काही प्रश्न अडचणी आहेत त्यासुद्धा आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। पण ऑनलाईन माहिती कशी भरायची हे तुम्हाला दाखवताच त्या शंकांचं मी उत्तरसुद्धा तुम्हाला देणार आहे, जेणेकरून आपल्याला वेगवेगळे व्हिडिओ करायची गरज लागणार नाही। तर मित्रांनो, आशा करतो की तुमच्या सगळ्यांची ऑफलाईन माहिती तयार झाली असेल, PDF तयार झाली असेल आणि आता तुम्ही ती सगळी माहिती ऑनलाईन स्वरूपात वेबसाईटवर कशी भरायची ते आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला। त्यासाठी आपल्याला जायचं आहे क्रोम ब्राउझरमध्ये। क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर जी वेबसाईट तुम्हाला वापरायची आहे ती वेबसाईट एकदा पाहून घ्या। ही ती वेबसाईट आहे block.mahamdm2-scgc.co.in/school किंवा इनपर्यंत सुद्धा तुम्ही टाकलात तरी चालेल। आता बघा, इथं मी परत क्रोममध्ये इथं या सर्च विंडोमध्ये मी टाईप करतो block.mahamdm2। बघा खाली आलेलं आहे, कारण मी एकदा सर्च केलेलं आहे -scgc.co आणि .in ही वेबसाईट मी टाईप केलेली आहे। आता एंटर बटन दाबतो। एंटर बटन दाबलेलं आहे तुम्ही डायरेक्ट लॉग इन पेजवर जाणार आहात। तर लॉग इन पेजवर गेल्यानंतर इथं मात्र तुम्हाला तुमच्या तालुक्याचा लॉग इन असणं आवश्यक आहे। बघा इथं म्हटलेलं आहे ब्लॉक लॉग इन, म्हणजे तालुक्याच्या लॉग इननं हे काम करता येतं, शाळेच्या लॉग इननं काम करता येत नाही। आणि वर्ष इथं दिलेलं आहे 2020-21 ते 2023-24 अशा एवढ्या वर्षाचं तुम्हाला माहिती इथं भरायची आहे। त्यासाठी तुम्हाला तालुक्याचा UDAS नंबर आणि तालुक्याचा MDM म्हणजे स्कूलचा पासवर्ड आवश्यक आहे। एवढा असेल तर तुम्ही लॉग इन लगेच करू शकता। ठीक आहे, मी इथं तालुक्याचा UDAS टाकलेला आहे, तालुक्याचा पासवर्ड टाकलेला आहे। आता लॉग इनवर क्लिक करतो। इथं तुम्ही आता वेबसाईटच्या फर्स्ट पेजवर आलेला आहात। इथं तुम्ही बघू शकता काय काय माहिती आहे ते पण एकदा पाहूया। इथं तुमच्या शाळेचा UDAS इथं टाकायचा आहे। इथं तालुक्यातली इथं माहिती तुम्हाला दिसते, एकूण शाळा किती आहेत, किती शाळा अजून पेंडिंग आहेत, किती शाळा भरलेल्या आहेत हे तुम्हाला इथं दिसेल। तर एक शाळा या तालुक्यातली भरलेली आहे, ती शाळा पूर्ण झाली, बाकी सगळ्या शाळा पेंडिंग आहेत। इथं तालुक्याचं नावसुद्धा तुम्हाला दिसत आहे। ठीक आहे, आता तुम्हाला तुमच्या शाळेचा UDAS नंबर इथं टाकायचा आणि सर्चवर क्लिक करायचं आहे। बघा इथं मी माझ्या शाळेचा UDAS टाकलेला आहे। आता सर्चवर क्लिक करतो, खाली सगळी रेड कलरमध्ये माहिती आलेली आहे। आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या शाळेची माहिती तुम्ही चेक करायची आहे। जिल्हा, तालुका, गाव, शाळेचं नाव हे सगळं बरोबर आहे का, मुख्याध्यापकांचं नाव। आता मुख्याध्यापकांचं नाव बरोबर आहे, पण समजा हे जर बदलले असतील तर इथून मुख्याध्यापकांचं नाव तुम्ही बदलू शकता। या पेन्सिलवर क्लिक केलात तर मुख्याध्यापकांचं नाव बदलण्याची प्रोसेस तुम्हाला मिळेल। त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर मोबाईल नंबरसुद्धा इथून बदलू शकता। या दोन्ही गोष्टी बदलल्यानंतर इथं तुम्ही प्रोसीडवर क्लिक करायचं आहे आणि जर बरोबर असेल तर डायरेक्ट तुम्ही प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। ठीक आहे, आता माझं मुख्याध्यापक तेच आहेत, मोबाईल नंबरही तोच आहे, त्यामुळे मी डायरेक्ट काय करतो, प्रोसीडवर क्लिक करतो। प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर आपण वेबसाईटच्या म्हणजे माहिती भराच्या पेजवर आलेलो आहोत। मित्रांनो समजून घ्या, अतिशय सोपं काम आहे। जर तुमचं ऑफलाईन काम म्हणजे माहिती जर तयार झाली असेल तर हे काम भरणं खूप सोपं आहे। इथं बघा, इथं काही हे जे मेनू आहेत 1, 2, ओपनिंग बॅलन्स 2, कॅश बँक ट्रान्झॅक्शन 3, डिटेल्स ऑफ स्टुडंट 4, डिटेल्स ऑफ स्टॉक 5, ग्रांट सरेंडर 6 आणि फायनल सबमिट 7। हे फायनल सबमिट जे आहे ती सगळी माहिती अगदी ॲक्युरेट बरोबर आहे असं माहिती झाल्यानंतरच तुम्ही करायचं आहे, तोपर्यंत करायचं नाही। वरची माहिती तुम्ही किती वेळा भरू शकता, बदलू शकता, जोपर्यंत तुम्ही फायनल सबमिट करत नाही तोपर्यंत। ठीक आहे मित्रांनो, आता या कोणत्याही मेनूवर जाऊन तुम्ही कोणतीही माहिती पहिल्यांदा भरू शकता। फक्त हे जे कॅश बँक ट्रान्झॅक्शन आहे यामध्ये 2020-21 पासून 2023-24 पर्यंतची कॅशबुक किंवा पासबुक किंवा तुमच्या किर्दीची माहिती भरत जायचं आहे। खर्च जमा खर्च दर वर्षात भरत जायचं आहे। त्यामुळं ही एकदा इथं गेलात की सगळे वर्ष तुम्हाला पूर्ण करावे लागतात कोणत्याही एका टॅबवर। इथं डिटेल्स ऑफ स्टुडंट म्हणजे विद्यार्थ्यांची माहिती, पट, एकूण लाभार्थी वगैरे सगळं भरायचं आहे। डिटेल्स ऑफ स्टॉक म्हणजे वर्षाच्या सुरुवातीचा तांदूळ, त्यानंतर पुरवठादाराकडून मिळालेले तांदूळ, त्यानंतर खर्च झालेले तांदूळ आणि शिल्लक तांदूळ हे यामध्ये भरायचं आहे डिटेल्स ऑफ स्टॉकमध्ये।
ग्रँड सरेंडरमध्ये काय भरायचं आहे, तुम्ही शासन खाती काही भरणा केला असेल तर ते तिथं भरायचं आहे. ओपनिंग बॅलन्समध्ये काय भरायचं आहे, तुमच्या आता तुम्ही 2020-21चं सुरुवात करणार आहात भरायला. 2020-21पासून सुरुवात करणार आहात. तर मार्च 2020ला म्हणजे त्याच्या आधीच्या वर्षी 2019-20ला जो शेवटचा बॅलन्स राहिला होता तो आता ओपनिंग बॅलन्स येणार आहे तुमचा सुरुवात करताना. तो मी आधी भरायचा आहे. आणि पहिल्या पेजवर बँक अकाउंट इन्फॉर्मेशन भरायचं आहे, जे की पेज इथं ओपन आहे. पहिल्या टॅबचं पेज इथं ओपन आहे. यामध्ये तुम्हाला बँकेची माहिती भरायची आहे. बँकेचं नाव खात्याचं नाव जे पासबुकवर आहे ते, पूर्ण खाते क्रमांक जर 0 सुरुवातीचा असेल तर तो भरायचा आहे. IFSC कोड, बँकेचे नाव, शाखेचे नाव आणि बँकेचा टाईप म्हणजे ही बँक तुमची जर पोषणाच्या बँक 2 असतील, समजा पहिल्या काही सुरुवातीला एक असेल परत बदलली असेल तर पहिल्यांदा एका बँकेची माहिती भरा, नंतर दुसऱ्या बँकेची माहिती भरा. अशा किती बँक आहेत तेवढ्या बँकेची माहिती तुम्ही भरायची आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड करायचं. मित्रांनो, गेल्या वर्षी म्हणजे गेल्या 5 वर्षाचा ऑडिट आपण या पद्धतीने सबमिट केला असल्यामुळे ऑलरेडी आपल्या बँकेची माहिती तुम्हाला इथं भरलेली दिसेल. बघा इथं दाखवतो मी तुम्हाला. ही आहे ऑलरेडी आपल्या बँकेची माहिती इथं भरलेली आहे. ही बँकेची माहिती जर बरोबर असेल, ही बँक जर सध्या तुमची चालू असेल तर ही चालू ठेवा, अन्यथा या गुणिले चिन्हावरून ती गुणिले करून डिलीट करून टाकू शकता. आणि जर नवीन बँक असेल तर वरती नवीन बँकेची माहिती भरल्यानंतर खाली ती माहिती परत सेव्ह होणार आहे, येणार आहे. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण गेल्या वेळी जे पोषणहार सबमिट केलं होतं त्यातली जर बँक आत्ताही चालू असेल तर तुम्हाला बँकेची माहिती भरायची गरज नाही. बँकेची माहिती ऑलरेडी तुमची सगळ्यांची खाली आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा. आणि या पद्धतीने काय करा, तुम्ही हे पुढं आपल्याला जायचं आहे. एकदा बघतो रेकॉर्डिंग चालू आहे का. ओके, रेकॉर्डिंग चालू आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आता बँकेची माहिती भरायची गरज नाही, कारण बँक ऑलरेडी इथं माझी माहिती भरलेली आहे. आता मी डायरेक्ट काय करतो, पुढच्या पेजवर जातो, सेव्ह अँड प्रोसीड करतो आणि पुढे जातो, किंवा डायरेक्ट इकडून सुद्धा डाव्या बाजूनं ओपनिंग बॅलन्सवर मी जाऊ शकतो. पण सेव्ह अँड प्रोसीडवर जातो, पण हे म्हणेल की भरा माहिती. त्यामुळं माहिती भरायची परत गरज नाही. डायरेक्ट इथं ओपनिंग बॅलन्सवर जो इकडं बटन आहे इथं बघा, इथं डायरेक्ट जातो मी आणि पुढच्या पेजवर जातो. लक्षात ठेवा, बँक खाली असेल तर बँकेची माहिती भरायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही ओपनिंग बॅलन्सवर जायचं आहे. चला ओपनिंग बॅलन्सवर जाऊया. ओपनिंग बॅलन्सवर मी क्लिक करतो. मित्रांनो, इथं सुद्धा लक्षात घ्या, ओपनिंग बॅलन्ससुद्धा तुमचा ऑलरेडी भरलेला आलेला आहे. आता हे कसं काय झालं, तर मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की 2019-20पर्यंतची माहिती आणि ऑडिट आपण आधीच सबमिट केलेला आहे. तेव्हा जो 2019-20चा जो शेवटचा बॅलन्स होता, क्लोजिंग बॅलन्स, तो आता 1 एप्रिल 2020चा ओपनिंग बॅलन्स असणार आहे आणि तो ऑटोमॅटिक इथं आलेला असणार आहे. तुम्हाला भरायची गरज नाही. बघा मित्रांनो, ह्या गोष्टी लक्षात ठेवा बारीक सारीक, नाही तर तुम्ही इथे बदलत बसाल. हे जर तुम्ही बदलणार असलाल तर तुमचं सगळं मागचं चुकणार आहे. कारण तुमचा बरोबर पासबुकनुसार जो शेवटी बॅलन्स राहिला होता 2020ला, मार्च 2020ला, तोच एप्रिल 20ला ओपनिंग बॅलन्स असणार आहे. 19-20चा क्लोजिंग बॅलन्स हा 20-21चा ओपनिंग बॅलन्स असतो. त्यानंतर 21-20चा क्लोजिंग बॅलन्स हा 21-22चा ओपनिंग बॅलन्स असतो. असा पुढचा मागच्या वर्षाचा क्लोजिंग बॅलन्स हा पुढच्या वर्षाचा ओपनिंग बॅलन्स होतो. ठीक आहे, सगळ्यांचा ओपनिंग बॅलन्स असणार आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे इथंसुद्धा काही माहिती न भरता आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. आता सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही पुढच्या टॅबवर आलेला आहात. या कोणत्या, कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन. आता इथून पुढं तुम्हाला तुमच्या एंट्रीज भरत जायचं आहे. 5 वर्षाच्या सुरुवातीचं वर्ष इथं तुम्हाला दिसेल 2020 ते 2021, म्हणजे 1 एप्रिल 2020 ते मार्च 2021 या वर्षाच्या. आता तुम्हाला इथं सगळ्या डिटेल्स एंट्र्या करायच्या आहेत, जमा आणि खर्चाच्या. ठीक आहे, एकच एंट्री मी तुम्हाला करून दाखवणार आहे जमा किंवा खर्चाची, आणि त्यानंतर परत पुढं जाणार आहे. हे सगळं जर 5 वर्ष तुम्हाला भरून दाखवत बसलो तर व्हिडिओ हा 1 तासाचा होईल. त्यामुळे आपण इथं पटकन पुढं जायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. मात्र बरेच लोक काय करतात, व्हिडिओ पटपट पाहतात, थोडं पुढं ढकलत जातात किंवा अर्धाच पाहतात आणि जातात आणि नंतर शंका सांगतात. व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ एका बाजूला लावून ठेवा आणि मग तुमचं काम केलं तरी चालेल. ठीक आहे, आता पहिली एंट्री मला भरायची आहे. इथं 1/4 ऑलरेडी तारीख आलेली आहे, पण हीच तारीख तुमची असू शकणार नाही पहिल्या एंट्रीची. तुमची त्या वर्षातली एंट्री कुठल्याही तारखेला सुरुवात झाली असेल. फॉर एक्झाम्पल, माझ्या शाळेची एंट्री आता इथं 4/4ला सुरू झालेली आहे. पहिला अनुदान मला 4/4ला आलेलं आहे या वर्षातलं. त्यामुळे हे
ही तारीख मला बदलावी लागेल, त्यासाठी या कॅलेंडरवर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा मी बारीक सारीक गोष्टी मी मुद्दाम सांगतो आहे, त्या तुम्ही समजून घ्या आणि त्या पद्धतीने काम करा. कोणीही हे काम करू शकणार आहे, फक्त तुमच्याकडं लॅपटॉप कम्प्युटर पाहिजे. मोबाईलवर सुद्धा हे येईल, पण ते थोडंसं तुम्हाला लहान स्क्रीनवर करावं लागेल. ठीक आहे. आता या कॅलेंडरवर मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आता हा एप्रिलचा महिना उघडलेला आहे. यातल्या फक्त 4 तारखेवर क्लिक करा. 4 तारखेवर क्लिक केला. इथं बघा 4/4/2020 ही तारीख आलेली आहे. आता व्यवहाराचा प्रकार इथं हा आहे व्यवहाराचा प्रकार. त्यानंतर इथं आहे वर्ष, त्या रकमेचं वर्ष आणि किती रक्कम, हे सगळं या ठिकाणी भरायचं आहे 4 ठिकाणी. ठीक आहे. आता व्यवहाराचा प्रकार या चौकोनात फक्त आपण क्लिक करूया. इथून ते कोड सगळे ओपन होणार आहेत. बघा पहिल्यांदा R12पर्यंत जमाचे कोड असणार आहेत आणि E11 पासून E31पर्यंत खर्चाचे कोड असणार आहेत. ह्यातलाच कोड तुम्हाला निवडायचा आहे प्रत्येक रकमेसाठी. जमा असेल तर जमेतला Rचा कोड निवडा आणि खर्च असेल तर Eचा कोड निवडा. ठीक आहे. आता ती कोणती रक्कम आहे तुमच्या PDF मध्ये तुम्ही तयार केलेल्यामध्ये बघायची, तर हे R3ची रक्कम आहे. तर R3 काय आहे, स्वयंपाकी तथा मदतनीस मानधन. तर हा निवडायचा आपल्याला. तर ते किती आलेलं आहे, 1500 रुपये, कारण तेव्हा कमी होतं. सॉरी, ते कोणत्या वर्षातलं आहे ते आधी बघा. जर ते 19-20मधलं म्हणजे मागच्या वर्षीचं असेल तर ते वर्ष तुम्ही निवडायचं आहे. आणि जर याच वर्षीचं असेल तर तुम्हाला हेच वर्ष निवडायचे. समजा हे 20 आपलं कुठलं चालू आहे, 20-21, तर 20-21मधलंच हे अनुदान आहे असं समजूया. आणि इथं 1500 रुपये आपण ती रक्कम टाकायची. मित्रांनो लक्षात घ्या, ते वर्ष निवडणं अतिशय महत्त्वाचं आहे. कधी कधी काय होतं सांगा, एखाद्या वर्षाच्या सुरुवातीला मागील वर्षाची अमाऊंटसुद्धा या वर्षात जमा झालेली असते. ते वर्ष मात्र व्यवस्थित निवडा. तारीख ज्यावेळी जमा झाली ती निवडा, पण वर्ष कोणतं आहे तेच वर्ष निवडायचं. ठीक आहे. ही एंट्री भरून झाली. फक्त पटपट एवढ्या 4च गोष्टी भरायला लागतात. एक तारीख, त्यानंतर कोणता कोड आहे तो कोड निवडायचा, वर्ष निवडायचं, रक्कम टाकायची आणि सेव्ह करायचं. सेव्ह झालं, डाटा ॲडेड, पण तुम्हाला तो खाली कुठं दिसत नाही इथं. तर इथं बघा हे हिरवं बटन आहे व्ह्यू ऑल ट्रान्झॅक्शन, त्याच्यावर क्लिक करा. तुम्ही आत्ता केलेली एंट्री तुम्हाला खाली दिसेल. मित्रांनो इथं लक्षात घ्या की एंट्र्या जेव्हा तुम्ही याच्यावर क्लिक कराल, जेव्हा पेज तुम्ही ओपन कराल आणि इथं तुम्हाला काही दिसलं नाही तर या व्ह्यू ऑल ट्रान्झॅक्शनवर क्लिक करायचं, भरलेल्या गोष्टी इथं दिसतात. तर मित्रांनो ही पहिली एंट्री मी केलेली आहे 4/4ची आणि जमाची आहे. आता ही जमाची एंट्री असल्यामुळं आपल्याला इथं बघा लगेच त्यांनी काय दाखवलेलं आहे, क्लोजिंग बॅलन्स ऑटोमॅटिक दाखवलेलं आहे. जेव्हा संपूर्ण वर्षाचं तुम्ही भराल जमा आणि खर्च, तेव्हा तुम्हाला ॲटोमॅटिक ती बेरीज वजाबाकी करून शेवटी या वर्षाचा उरलेला तुम्हाला बॅलन्स दाखवेल आणि तोच 2021-22ला ॲटोमॅटिक पुढच्या पेजवर फॉरवर्ड होईल ओपनिंग बॅलन्स म्हणून. तर मित्रांनो ही एंट्री तुम्ही केल्यानंतर पुन्हा काय तुम्हाला वाटलं की यामध्ये बदल करायचं तर एडिटवर क्लिक करू शकता, किंवा ही एंट्रीज डिलीट करायची असेल तर डिलीटवर सुद्धा क्लिक करू शकता. म्हणजे बदल करणं तुम्हाला म्हणजे बदल करण्याची सुविधा आहे. जोपर्यंत तुम्ही फायनल सबमिट करत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही वेळा बदल करू शकता. फक्त एक लक्षात घ्या की दर वर्षाचा शिल्लक आणि ओपनिंग बॅलन्स याची टोटल मात्र ॲटोमॅटिक होणार आहे तुमच्या PDF मध्ये. इथं जर काही बदल झाला आणि तुमच्या PDF मध्ये बदल असला क्लोजिंग बॅलन्स आणि ओपनिंग बॅलन्समध्ये, तर तुमचं काहीतरी चुकलेलं आहे हे लक्षात घ्यायचं, कारण हा कम्प्युटर कधी चुकत नाही. ठीक आहे. तर सेव्ह अँड प्रोसीड आता लगेच करून चालणार नाही, कारण मला अजून बऱ्याच एंट्र्या भरायच्या आहेत. मित्रांनो इथं मी तुम्हाला एक सूचना सांगू इच्छितो. सगळ्या तुम्ही पहिल्यांदा जमाच्या एंट्र्या करू शकता, त्यानंतर तुम्ही सगळ्या खर्चाच्या एंट्र्या करू शकता. इथं काहीही नाही की बरोबर इथं 4 तारखेला जमा झाले आणि पुढं 8 तारखेला खर्च झाले म्हणून जमाची झाल्यावर मला खर्चाची एंट्री करायला पाहिजे असं काही नाही. सगळे जमा एकदा तुम्ही म्हणजे तुम्ही PDF मध्ये डाव्या बाजूला सगळं जमा लिहिलेलं आहे त्या वर्षी, ते सगळ्या एंट्र्या जमाच्या अगदी पहिल्यांदा भरा. त्यानंतर सगळ्या उजव्या बाजूच्या खर्चाच्या एंट्र्या भरा. फक्त एकही एंट्री तुमची पासबुकावरची चुकता कामा नये. मित्रांनो आता पहिली शंका घेतो मी तुमच्या कमेंटमधली, ती होती पोषण आहाराव्यतिरिक्त ज्या रकमा जमा झालेल्या आहेत तर त्या रकमांचं काय करायचं. तर मित्रांनो पोषण आहाराव्यतिरिक्त जर काही जमा तुमच्या पासबुकवर झाला असेल MDMच्या, उदाहरणार्थ उल्हासचं काही पैसे जमा झालं होतं, त्यानंतर कुठलंही वेगळं पैसे जर तुमच्या ह्याच्यात साधील जरी जमा झाला असेल तर त्याच्या एंट्र्या यामध्ये करू नका, कारण त्याच्यासाठी कोडही नाही आणि त्या भरणं आवश्यकसुद्धा नाही. फक्त तुम्हाला जेव्हा याची ऑफलाईन तपासणी होईल तेव्हा त्या पासबुक घेऊन त्यांना ते व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगणं आवश्यक आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या की पोषण आहाराव्यतिरिक्त कोणत्याही रकमा यामध्ये भरायच्या नाही. आता दुसरी शंका, ही झाली पहिली शंका. आता दुसरी शंका कोणती आहे बघा,
दुसरी शंका आहे DBTसाठी कोणता कोड वापरायचा. तर DBTसाठी मित्रांनो जमा रक्कम DBT झाली विद्यार्थ्यांसाठी त्यासाठी R12 हा वापरायचा आहे, R12 आणि तोच DBT रक्कम खर्च टाकली असेल तुम्ही तर E31 हा कोड वापरायचा आहे. मित्रांनो आणखीन एक शंका, जर समजा तुम्ही DBT जमा केली बँकेत विद्यार्थ्यांची यादी देऊन पण त्यातल्या 10 विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थ्यांची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर गेली आणि 2 विद्यार्थ्यांची परत आली काही प्रॉब्लेममुळे, तर परत जी रक्कम तुमच्या खात्यात आली तिची एंट्री कुठेही करू नका. फक्त काय करा, परत त्या 2 विद्यार्थ्यांची व्यवस्थित अकाउंट वगैरे करून जर तुम्ही परत ती बँकेत देऊन खर्ची टाकली असेल तर तो खर्च फक्त लिहा E31 हा कोड वापरून. म्हणजे परत जर जमा झाली तर परत जमाची एंट्री करायची गरज नाही, कारण मग वाढेल ती रक्कम. कारण वर तुम्ही ऑलरेडी आधी 10 विद्यार्थ्यांची जमा तुमच्या शासनाकडून झालेली आहे, परत तुम्ही 2 विद्यार्थ्यांची जमा दाखवला तर ती जादा होईल, त्यामुळे जमाची करायची नाही. हा एक महत्त्वाचा त्यातला शंका होती. शंका मी याच व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. आता पुढं जाऊया आपण. मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं कॅशबुकच्या एंट्र्या करत जायच्या आहेत. आता मी ते सगळं दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप लांबत आहे आपला. ठीक आहे, इथं आता या पद्धतीनं गेलात, हे तुमचे 5 वर्षाचे भरलात की शेवटच्या वर्षाचा सुद्धा तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स दिसणार आहे. आता हे कॅशबुकच्या एंट्रीवरून आपण आता ही कॅशबुकच्या एंट्रीची ही पेजेस आहेत 5 वर्ष पुढं जसं सेव्ह प्रोसेस करत जासाल तेव्हा तसं तुम्ही 2023-24पर्यंत जाणार आहात. आता आपण डायरेक्ट पुढं जाऊया डिटेल्स ऑफ स्टुडंट्समध्ये, म्हणजे विद्यार्थ्यांची माहिती जिथं आपण भरणार आहोत तिथं जाऊया. ठीक आहे मित्रांनो, चला मी इथं डिटेल्स ऑफ स्टुडंटवर क्लिक करतो. इथं तुम्हाला डायरेक्ट वर्ष दिसतील 2020-21, 21-22 असं 23-24पर्यंत. तर इथं पहिल्या वर्षावर मी क्लिक करतो. बघा इथं पहिलं वर्ष आहे, पहिल्या वर्षावर क्लिक करतो. ही माहिती आलेली आहे. आता काय करायचं आहे, मला ही विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे. इथं सुद्धा बऱ्याच शंका आहेत मित्रांनो. काही शिक्षक असे म्हणत आहेत की आपल्याला हा जो एकूण जो पट आहे तो कोणता लिहावा. बघा 1 ते 5चा पट, इथं काय काय आहे माहिती पहिल्यांदा समजून घेऊया. बघा इथं आहे 1 ते 5चा पट भरायचा तुम्हाला. तुमची शाळा मोठी असेल तर 6 ते 8चा पट भरायचा आहे. आरोग्य तपासणी केलेली विद्यार्थ्यांची संख्या तीच येईल वरची 1 ते 5, 6 ते 8ची. वर्षातील एकूण ताटांची संख्या 1 ते 5ची वेगळी लिहायची आहे. म्हणजे एकूण विद्यार्थी किती जेवले पूर्ण वर्षात, महिन्याची बेरीज करा प्रत्येक महिन्याची. त्यानंतर 6वी ते 8वीचे एकूण किती जेवले. स्नेहभोजनाची संख्या, नवीन आलेल्या स्नेहभोजनचा वेगळा व्हिडिओ मी केला होता. स्नेहभोजन म्हणजे तुमच्या शाळेतील आहार न शिजवता बाहेरून कोणी विद्यार्थ्यांना जेवण दिलं त्यावेळी तुमचा शाळेतला स्टॉक शिजलेला नसणार आहे, लक्षात घ्या. त्यावेळी तुम्ही स्नेहभोजन असंच टाकलं असणार आहे MDMला. तर ती संख्या 4-5 असेल वर्षात किती ती. त्यानंतर हे काय म्हणते, संबंधित वर्षात शाळेत स्नेहभोजनाची अंदाजी रक्कम, समजा काही रक्कम दिली असेल स्नेहभोजनाची ती रक्कम किती हे भरायचं आहे इथं. त्यानंतर पुढं डायरेक्ट सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. तुम्ही पुढच्या वर्षाला हीच माहिती भरायला जाणार आहात. तर मित्रांनो या पद्धतीने ही माहिती भरायची. आता एक माहिती मी तुम्हाला भरून दाखवतो या ठिकाणी डिटेल्स ऑफ स्टुडंटमध्ये. समजा माझ्या शाळेचं पट आहे त्या वर्षीचा 17, माझी शाळा छोटी आहे त्यामुळे इथं काही मी भरणार नाही. 1 ते 5ची आरोग्य तपासणी तेवढ्याच विद्यार्थ्यांची झालेली आहे. आता शिजवून दिलेले एकूण दिवस इथं मी भरणार आहे. बघा 209 आहेत. ताटांची संख्या, आता काही जण म्हणतात 17 × 209 इथं आली पाहिजे, असं काहीही बंधन नाही मित्रांनो. इथं आपण जो पट लिहितो तो पट आपला वर्षभर बदलत असतो. त्यामुळे वर्षातला जो कमाल पट कोणत्याही महिन्यात तुमचा आहे, कमाल म्हणजे जास्तीत जास्त पट. आता माझा जास्तीत जास्त पट 17च आहे एक वर्षामध्ये, एका महिन्यामध्ये तो 17 घेतलेला आहे. एखाद्या महिन्यात माझा 15 होता, कधी 16 होता, पण सगळ्यात जास्त 17 आहे म्हणून मी 17 टाकले. तर मित्रांनो इथे काय बरेच जण म्हणतात की इथं 17 × 209 जेवढं येईल तेवढेच खाली लाभार्थी लिहायचे आहेत. तर 17 × 209 35-53 येतं. तर असं काही नाही, एखाद्या महिन्यामध्ये माझे कमी लाभार्थी होते तेव्हा सगळं जर टोटल केलं तर माझे कमी येणार आहेत. इथं मी माझं जे काही कॅल्क्युलेशन आलेलं आहे वहीनुसार दर महिन्यात एकूण लाभार्थी त्यांची मी बेरीज केली वर्षभर आणि जे काय आलेलं तेच मी इथं भरलेलं आहे. असं काही बघा इथं मी बाजूला क्लिक केलं, कुठेही लाल वगैरे आलेलं नाही. तर आता इथं पुढं 6 ते 8ची माझ्याकडे नाहीत. त्यानंतर स्नेहभोजन माझ्याकडे काही नाही त्या वर्षात झालं, स्नेहभोजनची रक्कमसुद्धा काही नाही. एवढी माहिती झाली. आता मी सेव्ह अँड प्रोसीड करतो. बघा इथं वर्ष बघा आधी 20-21 आहे. आता सेव्ह अँड प्रोसीड केल्यावर पण ॲटोमॅटिक 21-22वर जाणार आहोत. बघा गेलो आहोत मित्रांनो. 21-22वर आल्यानंतर ह्या लाल गोष्टी दिसत आहेत. काही लोक क्लिक करतात आणि लगेच त्यांना लाल दिसतं हे आणि म्हणतात ते घेतलं नाही, त्यांना संख्या आणि शिजवून दिलेले दिवस घेतलं नाही.
घेतलेला आहे मित्रांनो. वरती जाऊन वर्ष बघा बदललेलं आहे. या गोष्टी बारीक सारीक असतात आणि आपण थोडंसं गोंधळून जातो. घेतलेला आहे त्यामुळं इथला पट आणि एकूण लाभार्थ्यांचा काहीही संबंध नाही. अंडरलाईन करा या वाक्याला आणि बिंदास माहिती भरा. चला अजून एका वर्षाचं भरून दाखवतो मी. यावर्षी माझा पट होता 14. आरोग्य तपासणी 14. मी डायरेक्ट 1 ते 5 भरतो आहे. माझ्याकडे 6 ते 8 नाही. एकूण शिजवून दिलेले दिवस आहेत माझे 237. त्यानंतर एकूण लाभार्थी आहेत माझे 3318. बाकी स्नेहभोजन याही वर्षात काही नाही. बघा हे लालचा मी विचार केलेला नाही, लालला सोडून द्या त्या आणि डायरेक्ट सेव्ह प्रो. बघा इथं वर्ष कुठला आहे 21-22. आता सेव्ह अँड प्रोसीड करतो. सॉरी इथं माझं थोडंसं उलटं झालेलं आहे. इथं ताटांची संख्या टाकायची आहे 237 आणि इथं 1 ते 5चे लाभार्थी आहेत 33, 18 आणि 6 ते 8चे माझे कोण नाहीत 0. ठीक आहे. आता मी हे सेव्ह अँड प्रोसीड करतो. बघा इथं वर्ष बदललेलं आहे 22-23ला गेलेलं आहे. हे लाल येऊ दे, लालचा विचार अजिबात करू नका. 22-23ला परत मी पट भरतो. माझा पट आहे 15. त्यानंतर आरोग्य तपासणी 15. त्यानंतर माझे 1 ते 5चे एकूण कामाचे दिवस आहेत 205. हे कदाचित तुमचे आणि माझे वेगळे असतील बरं का, माझे बघून भरू नका. स्नेहभोजन काही नाही, सॉरी लाभार्थी परत एकदा इथं माझं चुकलं. बघा 205 इथं आहे आणि लाभार्थी आहेत माझे 3059. आता स्नेहभोजन याही वर्षात काही नाही. बघा हे वर्ष होतं 22-23. आता मी सेव्ह अँड प्रोसीड करतो. बघा 23-24वर गेलेला आहे. 23-24चा माझा पट आहे 16. आरोग्य तपासणी 16. त्यानंतर 1 ते 5चे आहार शिजवून दिलेले दिवस हे एकदाच लिहायचे आहेत, जरी तुमची 5वी 6वी असेल तर 235. त्यानंतर 1 ते 5ची माझे एकूण लाभार्थी आहेत 3696 आणि सेव्ह अँड प्रोसीड. तर मित्रांनो परत या वर्षात या ठिकाणी आलं, याचा अर्थ आपले सगळ्या वर्षाची विद्यार्थ्यांची माहिती भरून झालेली आहे. तर मित्रांनो हे अतिशय सोपं होतं. पटाचा आणि एकूण लाभार्थ्याचा कुठेही संबंध मेळ घालायची गरज नाही. आपलं काम आपण अजिबात अवघड करायचं नाही. ठीक आहे. आता डिटेल्स ऑफ स्टॉक यावर जायचं आहे आपल्याला. बघा आपण हे भरलं आता डिटेल्स ऑफ स्टुडंट. आता आपल्याला डिटेल्स ऑफ स्टॉकवर जायचं आहे. तिथं क्लिक करावं लागतं. तर डिटेल्स ऑफ स्टॉकवर क्लिक केल्यानंतर सुद्धा हेच आलेलं आहे. बघा इथं बदललेलं लक्षात घ्या. डिटेल्स ऑफ स्टॉक इथं आलेलं आहे. तीच आपल्याला विंडो दिसते. इथंही तीच विंडो आहे बघा. फक्त इथलं वरचं नाव बदलतं आणि इथं डिटेल्स ऑफ स्टॉकवर क्लिक केल्यानंतर वरचं नाव बदलून आहे तसंच येतं. चला आता 20-21चा डिटेल्स ऑफ स्टॉक भरूया. कसा भरायचा तेही दाखवतो. स्वयंपाकघर केंद्रीय प्रणाली अंतर्गत इथं काही भरायचं नाही. इथं आता सुद्धा तुम्हाला थोडी माहिती सांगतो. इथं काही भरायची गरज नाही. स्वयंपाकी संख्या जी तुमच्याकडे 1-2 असेल ते इथून नोंदवही आहे का यस सिलेक्ट करा. खर्च विवरण वही आहे का सिलेक्ट करा यस. सुरुवातीची शिल्लक म्हणजे आता तुम्ही भरायला आहे कुठलं 20-21. तर 19-20च्या शेवटी मार्चला जो तांदूळ उरला होता तो इथं भरायचा आहे. मागच्या वर्षीचा उरलेला तांदूळ हा या वर्षीची सुरुवातीची शिल्लक असेल. आता या वर्षात पूर्ण 20-21मध्ये पुरवठादाराकडून दर महिन्याला जेवढा तांदूळ मिळाला त्याची बेरीज करून इथे लिहायची आहे. जर या वर्षी तुम्ही उसनवार काय घेतला असेल तर त्याची इथे माहिती लिहायची आहे. वापरलेल्या तांदळाची माहिती इथे लिहायची आहे एकूण. बघा अजून खाली जाऊया. खाली अजून आहे. त्यानंतर वापरलेल्या तांदळाची माहिती झाल्यानंतर त्यानंतर आहे तुम्ही कोणाला उसना परत दिला का त्याची माहिती. निर्लेखित केला का खराब झाला वगैरे शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीनं त्याची माहिती इथं लिहायची आहे. आणि इथं ही टोटल ॲटोमॅटिक होणार आहे एकूण अखेर शिल्लक, जो की पुढच्या वर्षीची ओपनिंग बॅलन्स म्हणून ॲटोमॅटिक पुढच्या वर्षी जाणार आहे. आणि इथं काय आहे बघा पुढील मागणी नोंदवताना अखर्चित तांदळाची विचारात घेतली जाते का तर इथून यस निवडायचं आहे. ठीक आहे. आता एक हे भरून दाखवतो तुम्हाला. चला आता इथं केंद्रीय इथं काय लिहायचं नाही. स्वयंपाकाची संख्या माझ्याकडे 1 आहे. त्यानंतर पुढं साठा नोंद वही आहे का. खर्च वितरण वही आहे का. सुरुवातीची शिल्लक तांदूळ इथं आता आपले माझ्याकडे काहीच नव्हती गेल्या याची, पण इथं मित्रांनो लिहा. जर तुमच्याकडं मला वाटते त्यावेळी कोरोनाचा कालावधी होता आणि 20 मार्चपासून लॉकडाऊन लागला आणि जे काही धान्य शिल्लक होतं ते तसंच पडून होतं आपल्याकडं आणि ते एप्रिलमध्ये आपल्याला वाटायला सांगितलं. म्हणजेच तो जो तांदूळ आहे तो ओपनिंग बॅलन्स म्हणून इथं यायला पाहिजे. बघा तो तुम्ही विचार करा आणि तो इथं लिहा. आता इथं माझ्याकडे काही दाखवलेलं नाही मुख्याध्यापकांनी त्यामुळे मी लिहित नाही. पुरवठादाराकडून मिळालेला तांदूळ जो आहे माझ्याकडं तो आहे 365.5 तो इथे लिहायचा आहे. ओके. त्यानंतर उसनवारी काही नाही माझ्याकडे 0 आहे. त्यानंतर एकूण वापरलेला तांदूळ जो आहे तो सुद्धा पूर्ण वापरलेला आहे कारण वाटप केलं होतं या वर्षी. आपण लक्षात घ्या इथं पूर्णच का लिहायचं आहे कारण कोरोना कालावधी होता आणि आलेला तांदूळ सगळ्या विद्यार्थ्यांना वाटायला सांगितला होता त्यामुळे इथं
अजिबात विचार करायचा नाही किती शिजला, मागं लाभार्थी किती होते मी भरलेले, लाभार्थ्याचा नाही इथं काही विचार करायला नाही. जो झालं आहे तुमचं ते लिहायचं. उसनवार काही नाही, निर्लेखित काही नाही. बघा इथं आता माझं काम -300 का आलं, तर इथं माझं चुकलेलं आहे. इथं बघा इथं 365.5 आहे आणि मी इथं काय घेतलेलं आहे, इथं 8 घेतलेलं आहे. तर इथं सुद्धा मी 5च करतो. दोन्हीकडं 8च आहे. 8 इथंही 8. आता माझा खाली बरोबर इथं बघा 0 आलेलं आहे. ठीक आहे. विचारात घेतली जाते का शिल्लक, तर यस घेतली जाते. आणि सेव्ह अँड प्रोसीड. बघा इथं आता वर्ष बदललेलं आहे, 21-22वर आलेलं. या ठिकाणी सुद्धा तसंच. पुढच्या मागच्या वर्षी जर काय उरला असेल तर ऑटोमॅटिक तो आला असता पुढं, पण मागच्या वर्षी काही उरलेलं नाही. तर उरलेल्या तांदळाची मी तुम्हाला थोडीशी एक हे दाखवेन इथं एंट्री. आता बघा इथं परत एकदा माझ्याकडं स्वयंपाकी 1 वही आहे का, वही आहे का, यस. त्यानंतर पुढं जाऊया आपण. शिल्लक तांदूळ काही नाही आहे. पुरवठादाराकडून मिळालेलं तांदूळ माझ्याकडे आहे 331.8. एकूण उसनवारी तांदूळ काही नाही. त्यानंतर एकूण वापरलेला तांदूळ, समजा मी वापरला तांदूळ 250. तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं मी वेगळं लिहितो आहे. बघा इथं बरोबर 81 आलेलं आहे इथं. त्यानंतर यस विचारात घेतली जाते का, सेव्ह अँड प्रोसीड करतो. बघा इथं बरोबर तो जो तिकडं उरलेला आहे तांदूळ, तो इथं बरोबर सुरुवातीची शिल्लक म्हणून तांदूळ आलेला आहे, जो की यामध्ये मिक्स होणार आहे. ठीक आहे. आता मी परत एकदा मागे जाऊन तो तांदूळ जरासं किंवा इथं आता बघा इथं ह्या वर्षीचं लिहूया आपण परत एकदा. स्वयंपाकाची संख्या 1. त्यानंतर इथं यस, वही आहे का, यस. परत पटपट पुढं जाऊया. पुरवठादाराकडून यावर्षी प्राप्त झालेलं तांदूळ आहे माझ्याकडं समजा 200 किलो. त्यानंतर उसनवार काही नाही आहे. वापरलेला तांदूळ किती आहे बघा. आता हे दोन्ही मिळून 281 खाली झालेलं आहे ऑटोमॅटिक इथं. पण मी वापरला तांदूळ समजा 290.500 वापरला. हो, ही 0 काढतो. आता बघा इथं काय झालेलं आहे, एकूण तांदूळ होता माझा, सॉरी इथं काय होतं उसनवारीमध्ये लिहिला मी, खोडतो जरा. ठीक आहे. पुढं जाऊया. एकूण वापरलेला तांदूळ इथं लिहितो मी 290. थोडा जास्त लिहितो तुम्हाला माहिती मिळण्यासाठी, जादा आलं. इथं आता बघा -8.700 आलं, कारण तुमचा एकूण तांदूळ जो आहे मागील शिल्लक 81 प्लस दुकानदाराने आपल्या पुरवठादाराने 200 दिला, एकूण 281 झाला. पण तुम्ही वापरला 290. इथं तुम्हाला -8 इथं दिसतंय तुम्हाला मायनस आलेला, आणि हे सेव्ह होत नाही. तर अशा वेळी काय करायचं, सेव्ह होत नसेल तर आणि उसनवार घेतलेल्या तांदूळमध्ये आपण दाखवायचं. इथं हे खोडतो, इथं दाखवायचं आपण घेतलेला बरोबर 8.2. ओके. इथं 0 झालं तुमच्या लक्षात आलं. बघा या पद्धतीनं हे इथं जेवढं मायनस येईल तिथं वर्षातील एकूण उसनवार घेतलेला तांदूळ इतर शाळांकडून इथं तो दाखवायचा, म्हणजे इथं 0 होईल आणि हे तुमचं सेव्ह अँड प्रोसीड होईल. मित्रांनो लक्षात घ्या, इथं सिलेक्ट करायचा येस असं, आणि मग सेव्ह अँड प्रोसीड होईल आणि पुढच्या वर्षात झालं. तर मित्रांनो मायनस तांदूळ हा सेव्ह होत नाही, त्यामुळं जेवढा मायनस येईल तेवढाच इतर शाळांकडून घेतलेला जो उसनवार आहे तिथं तुम्ही तो दाखवायचा आहे इतर शाळांकडून घेतलेल्या तांदूळामध्ये, म्हणजे या ठिकाणी दाखवायचं. बघा या ठिकाणी. त्यामुळं तुमचे ते मायनस रक्कम, मायनस तांदूळ आहे, मायनस स्टॉक आहे, तो जाईल आणि तुमचं काय होईल ते वर्ष सेव्ह होईल. तर मित्रांनो या पद्धतीनं तुम्ही काय करायचं बघा, डिटेल्स ऑफ स्टॉक ही जी टॅब आहे, डिटेल्स ऑफ स्टॉक ही जी टॅब आहे ही तुमची इथून पूर्ण होणार आहे. आता आपण जाऊया ग्रँड सरेंडरवर. मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, पण काही इलाज नाही, माहितीच तेवढी आहे. आता ग्रँड सरेंडरवर आपण पटकन जाऊया. इथं आता प्रत्येक वर्षी जी तुम्ही शासन खाती भरणा केलेली रक्कम आहे ती तुम्ही इथं भरायची आहे. त्यामध्ये आता मी काही भरून न दाखवता फक्त माहिती सांगणार आहे तुम्हाला. बघा ग्रँड सरेंडर, इथं मी पहिल्या वर्षाला क्लिक करतो. इथं कोणत्या तारखेला तुम्ही भरलं ती इथून तारीख निवडा. त्यानंतर काय होतं त्याचा तपशील निवडा. जे काय असेल ते जमा केलेलं आहे म्हणजे तो खर्चच असणार आहे, त्यामुळे ईच निवडायचं आहे तुम्हाला. समजा व्याज जर तुम्ही भरणा केला असेल तर इथून तुम्ही काय करायचं आहे बघा, ते व्याजाचे हे निवडायचं आहे. शासन खाती भरणा इथं वरती दिसतंय बघा तुम्हाला, टेबल नंबर 17. आणि त्यानंतर इथं चलन नंबर. आता चलन नंबर तो तुम्हाला एक मिळाला असतो. जर चलनाने भरला असेल तर तो नंबर इथं टाका. तो नंबर जर खूप मोठा असेल 10-15 अंकीच्या पुढं तर तो घेत नाही.
त्यामुळे तुम्ही चेक नंबरसुद्धा इथं टाकू शकता आणि सेव्ह करा. सेव्ह केला तर खालच्या बाजूला ती एंट्री तुम्हाला दिसेल आणि तुम्ही सेव्ह आणि प्रोसीड केलात की पुढच्या वर्षात जाणार ते 2021मध्ये. अजून सेव्ह प्रोसीड केलात की पुढच्या वर्षात जाणार. असं ज्या वर्षात तुम्ही भरणा केलेलं आहे ते सगळं भरा. ठीक आहे, इथंपर्यंत माहिती आपली भरायची आहे सगळी पूर्ण आणि नंतर आपल्याला फायनल सबमिटवर जायचं. आता फायनल सबमिटवर गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की टेबल 18मध्ये जे तुम्ही पत्र तयार केलेलं आहे, घोषणापत्र, मुख्याध्यापकांचं नाव, शाळेचं नाव, शाळेचा UDS आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की वरील भरलेली माहिती सर्वोत्तम अभिलेखानुसार उपलब्ध खरी आहे, काहीही खोटे नमूद केलेले नाही, त्याकरता सर्वस्वी जबाबदार मी राहीन. खाली मुख्याध्यापकांची सही, शिक्का, दिनांक आणि त्याचा फोटो काढायची, PDF करायची आणि इथून अपलोड करायची. आता फायनल सबमिटचा एक आपण वेगळा व्हिडिओ छोटासा बनवूया. तोपर्यंत इथं अपलोड साईनसुद्धा करायचे आहे. हस्तलिखित वेब फॉर्म केला तर लॉग इन करता येणार नाही. बघा इथं हे तुम्ही सबमिट केल्यानंतर हे तुम्हाला परत त्यामध्ये दुरुस्ती किंवा काही करायची नाही. 10 MB पर्यंतची ही PDF इथं अपलोड करायची आहे. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं होतं हे सगळं आणि अतिशय सोपं करून सांगितलेलं आहे. कोणतीही अडचण येत नाही. बऱ्याच लोकांनी शंका काढली की आपण भरलेला पट, कामाचे दिवस याचा गुणाकार करून येणारे लाभार्थी आपल्याला भरावे लागतात. असं काही नाही. जे तुमच्या ऑफलाईन PDF आलेलं आहे ती माहिती भरत जा. काहीही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. काही कोड वगैरे आता मी सांगितलेलं DBTचे वगैरे ते सुद्धा तुम्ही भरा आणि यामध्ये माहिती अशा पद्धतीने पूर्ण करा. माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. अजूनही काही शंका असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा टाका ऑनलाईन भरत असताना. तर त्याच्या बाबतीतही सुद्धा आपल्याला तुम्हाला माहिती देणारा व्हिडिओ आपण बनवूया. या व्हिडिओमध्ये इतकंच. माहिती कशी वाटली पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो, माहिती खाली कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.